दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। संपूर्ण प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। दिशावर सामूहिक अत्याचार करत हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनआयए कडून करण्याची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। सतीश सालियान यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। तसंच तत्कालीन पोलीस आयुक्त आणि किशोरी पेडणेकरांवर देखील दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला। दिशा सालियांच्या कुटुंबियांना पोलिसांचं संरक्षण देण्यात आलेलं आहे। पोलिसांनी दिशाच्या कुटुंबियांशी संवाद साधला। पोलीस बंदोबस्तात महिला पोलिसांचाही समावेश आहे। किशोरी पेडणेकरांनी आपल्याला नजरकैदेमध्ये ठेवून पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असाही दावा याचिकेमध्ये करण्यात आलाय। तर नितेश राणेंनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचाही दावा सालियान यांनी याचिकेत केलाय। 8 जून 2020 ला दिशाच्या मालाडमधील घरी पार्टी झाली। पार्टीमध्ये रोहन रायसह आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया होते। तिथेच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केली असा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। दिशावरील बलात्काराचा उल्लेख पोस्टमार्टममधून वगळण्यात आलाय। योग्य पोस्टमार्टम न करताच तिच्यावर अंत्यसंस्कार केले असाही आरोप याचिकेत करण्यात आलाय। तर पोलिसांकडून देखील प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी पोलिसांना अनेकदा फोन केल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेतून केलाय। तसंच प्रत्यक्षदर्शींना धमकावण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आलाय। दिशा 14व्या मजल्यावरून पडूनही तिच्या शरीरावर जखमा नाहीत। दिशाच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजही गायब केलं असा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राबाहेर घेण्यात यावी अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे। तसंच तपासादरम्यान आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेंना पाठीशी घालू नये अशीही मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। दिशा सालियान मृत्यू प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। कारण दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक आरोप दिशाच्या पालकांनी केलाय। या प्रकरणी सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। याचिकेमध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनू मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले। त्याचबरोबर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आलाय। त्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवून पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी दिशाच्या मृत्यूबाबत केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं याचिकेतून दावा करण्यात आलाय। पण मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते। स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर रोहन रायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो। आता सत्य बाहेर येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या हे गोऱ्या गुमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे। आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये। पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे। तो फिल्म सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। त्या 8 जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची 2 पानं आता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत। अजून पानं उघडलं तर तुम्हाला कळेल। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शिवसेना उबाठाच्या आमदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केलाय। राम शिंदे पक्षपाती करत असल्याचा आरोप उबाठाच्या आमदारांनी केलाय। पोलीस खात्याचा कारभार चिंताजनक बनत चाललाय। महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी गृह विभागाची आहे अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात आपलं राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे असं ते म्हटले। आमदार प्रकाश सोळंकेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ओबीसी नेते टीपी मुंडेंनी केली आहे। सोळंकेंनी निवडणूक आयोगाच्या नियमांना डावलून निवडणुकीत 12 ते 13 कोटी खर्च केलेत असा आरोप मुंडेंनी केलाय। नागपूर दंगल प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान आंदोलन करणारे विहिंपचे 8ही कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले। या कार्यकर्त्यांकडून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे।
नागपुरातील घटनेवर आरएसएसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, आम्ही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं म्हणत कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विहिंपचे संघानं कान टोचले. हिंदू समाज कधीच हिंसेचं समर्थन करत नाही आणि हिंसा देखील करत नाही, त्यामुळे आरएसएसनं केलेलं विधान योग्य आहे असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडे यांनी केलंय. तर मास्टरमाइंड असल्याशिवाय एवढा राडा होऊ शकत नाही असाही संशय त्यांनी व्यक्त केला. मी संघाचं कौतुक करतो, संघानं योग्य भूमिका घेतली. सोनारानंच कान टोचल्यामुळे आता सभागृहातला औरंगजेबाचा विषय संपेल असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाडांनी संघाच्या भूमिकेचं स्वागत केलं. संघ, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत अशी टीका रिपाईचे नेते सचिन खरात यांनी केली आहे. तरुणांनी त्यांच्यापासून सावध राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. नागपुरातल्या गणेश पेठ परिसरात फहीम खानसह त्याच्यासोबत आलेल्या जमावानं गोंधळ घातला. विश्व हिंदू परिषदेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला. बीडमधून एक मोठी बातमी. बीडच्या अंबाजोगाईतून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. तरुणाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. तरुणाला बेदम मारहाण का करण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मारहाण प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाहीये. 2 दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती मिळते. या व्हिडिओमध्ये दस्तगीरवाडी इथल्या मुलाला काही मुलं रिंगण करून मारताना दिसतायत. सुमारे 8:30 ते 3 या दरम्यान महाल, भालदारपुरा आणि हंसापुरी या भागात दंगल उसळली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे महाल आणि हंसापुरीतील जाळपोळ दगडफेक पूर्वनियोजितच असल्याचं त्या रात्रीच्या एकूण घटना आणि स्थितीवरून बऱ्याच अंशी दिसून येत आहे. नागपूरच्या दंगलीच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आलेली आहे. या हिंसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशी कनेक्शन आढळून आलंय. राज्यातील वर्ग 1, 2 आणि 3 ची भरती प्रक्रिया एमपीएससीच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि यासाठीच आयोग अधिक बळकट, सक्षम करून त्याची फेररचना करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदाचा व्याप मोठा असतो. या व्यापामुळे देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्याकडे वेळ द्यायला मिळत नसेल असा खोचक टोला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला. वाशिममध्ये ते बोलत होते. पुण्यामध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या 32 गावांची बैठक बोलावण्यात आली आहे. कर, पाणी यासह अन्य विषयांवर अधिवेशन संपण्यापूर्वी मंत्रालयात पुण्यातील आमदार आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र अधिवेशनाचे मोजकेच दिवस उरले असले तरी अजूनही विरोधी पक्षनेत्याबाबत सत्ताधारी पक्षाकडून आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून निर्णय न झाल्यानं महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या नेवासा घोडेगाव बाजारात कमीत कमी 500 तर सरासरी 1500 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसंच चांदवड इथे 1460, लासलगाव, विंचूर इथे 1400 आणि नागपूर इथे 1750 असा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 25,554 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,903 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. अमरावती बाजार समितीमध्ये लाल जातीच्या तुरीची 5,676 क्विंटल इतकी आवक झाली. रब्बी हंगाम संपत आला असूनही खरीप हंगामातील 2024 मधील पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण 2,300 कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ 96 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप 2,219 कोटी शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे. गव्हाची सर्वाधिक आवक कारंजामध्ये झालेली आहे. गव्हाला कमीत कमी 2,475 तर सरासरी 2,510 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. तसंच कमी आवक असलेल्या कल्याण बाजारात सरासरी 4,250 रुपये दर मिळाला. महापालिकेकडून थकीत मिळकत करासाठी कोणत्याही प्रकारची अभय योजना राबवली जाणार नाही आणि त्यामुळे मिळकतधारकांनी आपला कर आणि थकबाकी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरावा, अन्यथा संबंधित मिळकतींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे महापालिका प्रशासनानं दिलाय. मुंबईतील अनधिकृत कबूतरखाने आणि दादरचा सुप्रसिद्ध कबूतरखाना बंद करावा या मागणीसाठी मनसेनं पुन्हा एकदा मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या पर्यावरण सेनेनं मुंबई महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडे मागणी केली आहे. त्यामुळे दादरचा कबूतरखाना अन्यत्र हलवण्याचा विचार पुन्हा एकदा पुढे आलाय.
पुण्यामध्ये अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा मित्र भाग्येश ओसवाल याला 50,000च्या जात मुचलक्यावर अटी शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र आरोपी अहुजाच्या जामीन अर्जावर येरवडा पोलिसांनी म्हणणं मांडण्यासाठी मुदतवाढीची मागणी केल्यानं अहुजाच्या कारागृहातील मुक्काम वाढलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड मार्गावरील मांदिवली येथील भारजा नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी कमकुवत झालेला आहे. या पुलावरून 18पेक्षा अधिक जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मात्र तरीही राजरोसपणे ओव्हरलोड डंपर वाहतूक सुरू असल्यानं संताप व्यक्त होतोय. पुण्यातील जीबीएसचा उद्रेक संपुष्टात आला असला तरी त्यामागील नेमकं कारण अद्याप अनुत्तरित आहे. जीबीएस उद्रेकानंतर 2 महिन्यांनी देखील आरोग्य यंत्रणांना त्याचं कारण शोधण्यात यश आलेलं नाहीये. जीबीएस उद्रेकाला कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि विषाणू पिण्याच्या पाण्यासह कोंबड्यांमध्ये आढळून आले होते. त्यामुळे हा उद्रेक नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारत प्रकरणी न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला यश आलंय. या 65 इमारतीमधील रहिवाशांना बेघर न होऊ देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं अनेक भागातील पाणीपुरवठा खंडित झालाय. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पालघरमधील देहज्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले. जमीन खरेदी कायदेशीर प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करू करण्यात आलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय. राज्यात राबवल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळं अनुदान दिलं जातं आणि या योजनांना एकसारखं अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश राम शिंदे यांनी दिलेत. त्यानुसार चर्चा करून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. यासोबतच